Hello everyone, welcome to the Judicial Wings, the knowledge of judiciary, executive and legislation. I am Advocate Pallavi Gawande from औरंगाबाद. सगळ्या माझ्या स्टुडंट्स आणि जे काही यूट्यूब व्ह्यूअर्स आहेत त्यांना मी आज एक 2 दिवसापूर्वी एक हायकोर्टाचं जे नोटिफिकेशन आलं आहे आपल्या, तर त्याबद्दल मी नोटिफिकेशन इथं सांगणार आहे तुम्हाला. रिक्रुटमेंट फॉर द पोस्ट ऑफ द लॉ क्लर्क. इथे लॉ क्लर्कसाठी 2 मार्चला रिक्रुटमेंट आलेली आहे. सॉरी फॉर द लेट, बट इथे तुम्हाला लॉ क्लर्कच्या ज्या पोस्ट दिल्या आहेत त्याचा क्रायटेरिया काय इथे आपण बघूया. तर मी इथे नोटिफिकेशन तुमच्या समोर वाचती आहे. सो इथे नागपूर, औरंगाबाद आणि बॉम्बे इथे लाईक प्रिन्सिपल सीट जे आहे बॉम्बेचं तिथे 27 वॅकन्सीज आहे. कॅन्डिडेट्स सिलेक्टेड लिस्ट आणि त्यानंतर प्रिन्सिपल सीट बेंच ऑफ नागपूर 9 आणि बेंच ऑफ औरंगाबाद 14 अशा इथे एवढ्या जागा तुम्हाला दिलेल्या आहे लॉ क्लर्कच्या. त्यानंतर क्रायटेरिया काय आहे तर लॉ क्लर्क साठी इलिजिबिलिटी जे सिलेक्शन प्रोसेस आहे तुमची तिथे तुम्ही LLB मध्ये पण असले पाहिजे तुम्हाला मिनिमम, जेव्हा तुम्ही LLB आणि BSc LLB आहे तुमचं 5 वर्षाचा किंवा 3 वर्षाचा कोर्स. त्यानंतर और मध्ये आहे की तुम्ही LLM डिग्री असेल तरी नसेल तरी हरकत नाही किंवा असेल तरी काही हरकत नाही, पण LLM ज्यांची डिग्री आहे त्यांना इथे प्रिफरन्स थोडाफार मिळणारच आहे. त्यानंतर कॅन्डिडेट मस्ट हॅव बेसिक नॉलेज अबाउट दी कम्प्युटर, लॅपटॉप, सॉफ्टवेअर रिलेटिंग टू द केस लॉ. जे सॉफ्टवेअर असतात रिलेटिंग टू द केस लॉज, लाईक आपण वेगवेगळे सॉफ्टवेअर्स आता निघालेले आहे, तर त्या सॉफ्टवेअरचं नॉलेज असावं. कम्प्युटर्स किंवा कम्प्युटरचा कोर्स तुमचा लाईक MSc किंवा CCC असे कोर्सेस तुमचे इथे कंडक्ट झालेले असावे. सो एज क्रायटेरिया दिलाय की 21 वर्ष तुमचं वय पूर्ण असावं आणि मॅक्सिमम इथे 30 वर्ष. तुम्ही 21 ते 30 वर्षाच्या मध्ये आहात या पोस्टसाठी अप्लाय करू शकता. ऑन द डेट ऑफ द रिकमेंडेशन बाय द प्रिन्सिपल कन्सर्न लॉ कॉलेज ऑर बाय द रिस्पेक्टिव्ह बार असोसिएशन. तर तुम्ही ह्या डेटला फॉर्म ज्या दिवशी तुम्ही हे फॉर्म भरत आहेत त्या डेटला तुम्ही 30 वर्षाच्या वरती नसावं किंवा 21 वर्षाच्या खाली नसावं. प्रोसिजर फॉर सबमिटिंग अप्लिकेशन. द कॅन्डिडेट ऑफ ईच अप्लिकंट शुड बी रिकमेंडेड बाय द प्रिन्सिपल ऑफ एनी ऑफ द फॉलोइंग इन्स्टिट्यूशन. कुठलेही इन्स्टिट्यूशन, खूप सारे इन्स्टिट्यूशनची इथे लिस्ट दिली आहे रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटी मधले. नॅशनल लॉ बेंगलोर आहे, हैदराबाद, कलकत्ता, जोधपूर, मुंबई, नांदेड, यशवंत कॉलेज नांदेड, औरंगाबाद लॉ कॉलेज नागपूर, गोवा, हे सगळे जे लॉ कॉलेजेस आणि युनिव्हर्सिटी मधले रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटीमध्ये तुमचं लॉ झालेलं असावं. आणि इथे तुम्हाला प्रिन्सिपल ऑफ दॅट कॉलेज रिकमेंड करणार आहे एक रेफरन्स लेटर देऊन की हा विद्यार्थी आमच्या कॉलेजचा आहे, याचं वय 21 ते 30च्या दरम्यान आहे आणि यांनी याची लॉची डिग्री पजेस केलेली आहे आणि LLM पण झालेला आहे, या कास्टमधून हा येतो, असं रिकमेंडेशन रेफरन्स लेटर तुम्हाला दिलं जातं. तुम्ही प्रिन्सिपलला ॲप्लिकेशन केल्यानंतर देन तुम्ही हा फॉर्म सबमिट करू शकता. सो LLB LLM आहे तुमचं असं इथे अल्टरनेटिव्ह तुम्ही रिकमेंडेशनमध्ये सांगू शकता. त्यानंतर ह्या ज्या पोस्ट आहे तुम्हाला द प्रेसिडेंट्स ऑफ द बॉम्बे बार असोसिएशन बेंच ॲट नागपूर आणि औरंगाबाद पणजी इथे तुम्हाला पोस्टेड करू शकतात. त्यानंतर सिलेक्शन प्रोसेस जी आहे ती लॉ क्लर्क शॅल बी सिलेक्टेड बाय इन्व्हायटिंग ॲप्लिकेशन्स थ्रू द पब्लिक नोटीस पोस्टेड ऑन द वेबसाईट ऑफ द हायकोर्ट अँड पब्लिश्ड इन द अदर मॅनर ॲज मे बी डिसाइडेड बाय द सिलेक्शन कमिटी. आता तुम्ही हे इथे फॉर्म पाठवल्यानंतर हे जो इलिजिबिलिटी तुमचं बघितलं जाईल आणि शॉर्टलिस्टेड मे बी होऊ शकतं इथे दिल्याप्रमाणे, आणि मग नंतर तुम्हाला सिलेक्शन कमिटी हे इंटरव्ह्यूसाठी बोलू शकतात. इंटरव्ह्यू जे आहेत सिलेक्शनचे कॅन्डिडेट शॅल बी बेस्ड ऑन मेरिट. द लिस्ट ऑफ सिलेक्टेड कॅन्डिडेट शॅल बी सब्जेक्ट टू द अप्रुव्हल ऑफ द ऑनरेबल चीफ जस्टिस. आणि जे अदर जस्टिस तुमचा इंटरव्ह्यू इथे घेऊ शकतात. सो कमिटी जी इंटरव्ह्यूची आहे सच अ सिलेक्शन्स कमिटी फॉर सच इंटरव्ह्यू शॅल बी कंप्राइज ऑफ सच ऑनरेबल जज ऑफ द ऑनरेबल जज नॉमिनेटेड बाय दी ऑनरेबल चीफ जस्टिस. इथे ऑनरेबल चीफ जस्टिस कुठल्याही 1 किंवा 2 जे जजेस असतात दुसरे अदर जजेस ऑफ द हायकोर्ट ला इथे ते इंटरव्ह्यू घेतील तुमचा आणि त्यानुसार तुमचं सिलेक्शन होतील. कुठल्याही प्रकारची परीक्षा इथे तुमची नाही आहे आणि तुमचा जो इंटरव्ह्यू आहे फक्त घेतला जाणार आहे. त्यानंतर नेचर ऑफ ए वर्क काय असणार आहे. द क्लर्क मे बी अट्रॅक्ट इच ऑनरेबल जज ऑफ द हायकोर्ट, असिस्ट इन लीगल वर्क, तुम्हाला असिस्ट करावे लागणार आहे. ऑनरेबल जज इन दी ज्युडिशियल अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह वर्कमध्ये तुम्हाला इथे ड्युटीज असणार आहे. ठीक आहे, मेमोरेंडम, ओपिनियन्स लाईक अशा प्रकारे दिलेले आहे. तुम्ही नोटिफिकेशन मी तुम्हाला सोशल मीडियावर देईल तर तुम्ही ते वाचू शकता. ऑनररी जर लॉ क्लर्कचं बेसिक पेमेंट आहे ते तुमचं 40,000 इथे आहे.
ठीक आहे. आणि लॉ क्लर्क शॅल नॉट बी एंटायटल टू अदर अलाउन्सेस, कुठल्याही प्रकारचे अलाउन्सेस इथे दिल्या जाणार नाही. हे मंथ अँड स्टायपंड ऑनररी बेसिसवर जेवढे दिले जातील तेवढेच आहे. त्यानंतर तुम्ही रेग्युलरली कुठेही दुसरीकडे एम्प्लॉयमेंट करू शकत नाही किंवा प्रॅक्टिस ॲज अन ॲडव्होकेट तुम्ही करू शकत नाही. टर्म ऑफ असाइनमेंट अँड डेझिग्नेशन्स ऑफ ए लॉ क्लर्क, तर हे सुद्धा इथे एक मोठा प्यारा दिलेला आहे, तुम्ही वाचू शकता. बार टू प्रॅक्टिस अँड ॲडव्होकेट, तुम्ही ॲडव्होकेट म्हणून प्रॅक्टिस करू शकत नाही जेव्हा तुम्ही सिलेक्ट होऊन जाल क्लर्कसाठी. त्यानंतर इथे तुम्हाला ॲप्लिकेशन्स द्यायचं आहे. जी लास्ट डेट आहे सबमिशनची ते 20/3/2023 आहे, म्हणजे 20 मार्च तुम्हाला सबमिट करावं लागणार आहे, 20 मार्चच्या आधी. डेट ऑफ द पब्लिकेशन ऑफ द लिस्ट ऑफ इलिजिबल कॅन्डिडेटची जी डेट पब्लिश होणार आहे शॉर्ट लिस्ट होऊन ती 5/4/2023 पर्यंत होणार आहे. त्यानंतर डेट ऑफ द इंटरव्ह्यूची 17/4/2023 म्हणजे 17 एप्रिल आणि 21 पर्यंत, 17 ते 21 पर्यंत इथे इंटरव्ह्यूची डेट दिलेली आहे. लगेचच पुढच्या महिन्यामध्येच इंटरव्ह्यू आहे. डेट ऑफ पब्लिकेशन ऑफ रिझल्ट फॉर दी पोस्ट ऑफ लॉ क्लर्क 28/4/2023 आहे. तर रिझल्ट तुमचा जो येणार आहे तो 28/4, लगेच 17 नंतर 28ला 21 पर्यंत इंटरव्ह्यू झाले की 28ला तुमचा इंटरव्ह्यूचा रिझल्ट येणार आहे. तर त्यानंतर लास्ट डेट फॉर द सबमिशन ऑफ अप्लिकेशन्स वगैरे झालं. त्यानंतर तुम्हाला हा पोस्ट कसा करायचा आहे, तर तुम्हाला ऑनलाईन नाही करायचा आहे. इथं जो ॲड्रेस दिलेला आहे हॉस्पिटल कंपाऊंड बिहाइंड अशोका शॉपिंग सेंटर नियर क्राउडेड मार्केट मुंबई, रजिस्ट्रार पर्सनल हायकोर्ट, हा जो ॲड्रेस दिलेला आहे तो 20 मार्चला 5 वाजेच्या आत तुम्हाला स्पीड पोस्ट RPAD अँड हँड डिलिव्हर कुरिअर करून तुम्हाला इथे ऑफलाईन हा सगळा फॉर्म भरून पाठवायचा आहे. ठीक आहे. हे झाली तुमची फॉर्मची माहिती. आता यामध्ये परत जर आपण बघितलं तर ॲप्लिकेशन फॉर्म कसा असणार आहे, तर ॲप्लिकेशन फॉर्म सुद्धा इथे तुम्हाला सांगितलं आहे की ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये काय काय मेन्शन असणार आहे आणि या प्रकारे आपण ॲप्लिकेशन फॉर्म कशा पद्धतीने भरून पाठवायचा आहे. ठीक आहे. सो ॲप्लिकेशन फॉर्म इथे माझ्या समोर आता स्क्रीनवर दिसतंय. तर ॲप्लिकेशन फॉर्म फॉर द पोस्ट ऑफ लॉ क्लर्कसाठी इथे दिलाय. एक तुमचा पासपोर्ट साईज फोटो या ॲप्लिकेशनमध्ये वरती तुम्हाला चिटकवायचा आहे. ॲप्लिकेशन फॉर्मची प्रिंट तुम्ही काढून घ्यायची आहे आणि प्रिंट काढून पहिले तुमचा पासपोर्ट साईजचा फोटो इथे चिटकवायचा आहे. त्यानंतर इथे दिलाय की टू द रजिस्ट्रार जनरल हायकोर्ट ज्युडिकेचर ऑफ बॉम्बे अँड बॉम्बे, सो दिलाय हायकोर्ट. सो ॲप्लिकेशन फॉर द पोस्ट ऑफ लॉ क्लर्क, त्यामध्ये फर्स्ट कॉलममध्ये आहे तुमचं की नेम ऑफ द ॲप्लिकंट, तुमचं पूर्ण नेम लिहायचं या बॉक्समध्ये. नेम ऑफ हिज फादर, हजबंड जे काय असेल ते स्त्रियांसाठी आहे. हे जेंडर तुमचं काय आहे, मेल फिमेल. डेट ऑफ बर्थ काय आहे तुमचं, इयर, एज किती आहे तुमचं, हेही बॉक्स आहे इथे. तुम्ही कुठल्या कास्टमधनं येता, SC ST OBC, हे तुम्हाला इथे सगळंच दिलेलं आहे. त्यानंतर परमनंट पोस्टल ॲड्रेस तुमचा लिहायचा आहे. प्रेझेंट पोस्टल ॲड्रेस तुम्ही हँडरायटिंग पेननी इथे तुम्ही डायरेक्टली इथे लिहू शकता. टेलिफोन नंबर, मोबाईल, ईमेल ॲड्रेस तुम्हाला लिहायचा आहे. तुमचा एनरोलमेंट नंबर लिहायचा आहे बार कौन्सिलचा. आणि नेम ऑफ द युनिव्हर्सिटी, कुठल्या युनिव्हर्सिटीमधनं तुम्ही डिग्री परचेस केलेली आहे. इयर ऑफ पासिंग काय आहे, पर्सेंटेज किती आहेत, वेदर पास्ट फायनल इयर एक्झामिनेशन इन फर्स्ट अटेम्प्ट, हे तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर मार्क्स सेक्युरिटीने LLB किती आहे, तर एक बॉक्स दिला आहे. त्या फर्स्ट इयर सेकंड इयर सेमिस्टरचे मार्क्स याच्यामध्ये लिहायचे. तुम्हाला काही करायची गरज नाही. ही फॉर्मची प्रिंट तुम्ही घेऊन या, त्याच्यामध्ये सगळं लिहिलेलं आहे आणि तुम्ही सगळं इथे डायरेक्टली त्याच्यामध्ये पेननी राईट करून लिहू शकता. त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री इन लॉ, जर पोस्ट ग्रॅज्युएट LLM आहे तुमचं तर तुम्हाला LLMची ही माहिती द्यायची. सेमिस्टर वाईज तुम्हाला मार्क्स किती आहे यामध्ये. नॉलेज ऑफ कम्प्युटरसाठी इथे एक बॉक्स दिला आहे. ते नॉलेज ऑफ कम्प्युटर डेफिनेटली तुम्हाला इथे लिहावं लागणार आहे की कुठली डिग्री तुम्ही डिप्लोमा तुम्ही कम्प्युटरचा केला आहे, दॅट इज तुम्ही SCCC केला आहे की MSc IT केलं आहे, वॉट एव्हर. अचिव्हमेंट इन LLB शॅल बी अकंपनाइड विथ द रिलेव्हंट सर्टिफिकेट. सिलेक्ट ओनली स्टेशन्स इथे तुम्हाला लिहिलं आहे की लाईक बॉम्बे, नागपूर आणि औरंगाबाद, तर तुम्ही तुमचं प्रिफरन्स इथे देऊ शकता. त्यानंतर खाली डिक्लेरेशन आहे की जे काही दिलं ते सत्य आणि खरं आहे आणि तुमच्यानंतर सिग्नेचर इथे तुम्हाला द्यायचे आहे. आणि डेट, सिग्नेचर ऑफ द अप्लिकंट कॅन्डिडेट अँड थ्रू द रिकमेंडिंग ऑथॉरिटी. इथेही तुम्हाला सेल्फ अटेस्टेशन प्रत्येक पेजवर तुम्हाला करून रिकमेंडिंग ऑथॉरिटी तुमची कॉलेज आहे, त्यामुळे कॉलेजची पण इथे सिग्नेचर तुम्हाला लागणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं की जे कॉलेजची लिस्ट दिली आणि मी तुम्हाला सांगितलं की रिकमेंडेशन द्यावं लागतं किंवा कॉलेजचं जे इथे रिकमेंडेशन तुम्हाला देण्यात येत आहे, तर त्याची एक इमेज एका विद्यार्थ्यांनी जे रिकमेंडेशन आणलेलं आहे माझ्या कॉलेजकडनं, त्याची ही इमेज माझ्याकडे आहे. हे जे इमेज आहे माझ्याकडे, त्यांनी रिकमेंडेशन लेटर, इथं कॉलेजचं नाव आहे टू द प्रिन्सिपल, दॅट इज जे काही कॉलेज असेल तुमचं, आणि
त्या कॉलेजवाल्यांनी याला रिकमेंडेशन दिलं प्रिन्सिपलनी. तर त्यांच्याकडे एक लेटर असणार आहे कॉलेजवाल्यांकडेच, त्यामध्ये ते त्यांचं प्रिन्सिपलचं नाव वगैरे, त्यानंतर सब्जेक्ट काय, टू साइन द रिकमेंडेशन कॉलम ऑफ द अप्लिकेशन फॉर द पोस्ट ऑफ लॉ क्लर्क बॉम्बे हायकोर्ट, असं यामध्ये कॉलम आहे. रिस्पेक्टेड सर, ॲज पर ॲडव्हर्टाइजमेंट पब्लिश्ड बाय द ऑनरेबल कोर्ट बॉम्बे अँड नोटिफिकेशन इश्यूड बाय द कॉलेज, आय एम इलिजिबल फॉर दिस पोस्ट, इलिजिबिलिटी आहे ॲज अ लॉ क्लर्क फॉर द लॉ post of the law clerk and apply for the same. As per the criteria, this office has been empowered to recommend the candidates. I therefore request your good selves to sign recommendations of my form and my details as under. तर मग त्याच्या खाली याचे डिटेल्स दिले, त्याचं फुल नाव काय आहे, त्या विद्यार्थ्याचं त्याचा ॲड्रेस काय आहे, कॉन्टॅक्ट नंबर, ईमेल आय डी, डेट ऑफ बर्थ आणि एज्युकेशन क्वालिफिकेशन आणि कम्प्युटर कोर्स आहे का, तर यस. हे सगळं डिक्लेरेशन्स रिकमेंडेशन तुम्हाला कॉलेज एका लेटरमध्ये देत आहे आणि कॉलेज अथॉरिटीची आणि तुमची याच्यावर सिग्नेचर असणार आहे, तुमचीही सिग्नेचर असणार आहे. आणि हे लेटर तुम्ही कॉलेज अथॉरिटीकडनं घेऊन यायचं आहे. अँड देन तुम्ही इथे तुमचं कॉलेज अथॉरिटीचं लेटर लावा. नंतर तुमचा पहिला अप्लिकेशन फॉर्म भरला आहे तो पूर्ण फॉर्म अफिक्स करा. पहिल्या वनवर तुमचं कॉलेज अथॉरिटी रिकमेंडेशन लेटर असलं पाहिजे. नंतर तुमचा फिलअप केलेला अप्लिकेशन फॉर्म. नंतर प्रत्येक डॉक्युमेंट जे तुम्ही त्याच्यामध्ये टाकले, LLB 10th 12th, ओके, 12th 10th असेल, 12th असेल, LLBचे पूर्ण मार्क्स मेमो तुम्हाला टाकायचे आहे, जेवढे वर्ष तुम्ही इथे वर्षाचे इयर मार्क्स मेमो आहे, किंवा तुमच्या डिग्रीचं आहे, बार कौन्सिलचं लायसन्सची झेरॉक्स तुम्हाला द्यायची आहे, आधार कार्डची झेरॉक्स द्यायची आहे तुम्हाला. त्यानंतर महत्त्वाचं डॉक्युमेंट जे आहे तुमचं ते की नॉन क्रिमिनल आहे का, कास्ट सर्टिफिकेट आहे का, डोमेसाईल आहे का, मॅरेज असेल तर नाव बदललं असेल तर मॅरेज सर्टिफिकेट तुम्हाला इथे द्यावं लागणार आहे. आणि हे सगळे तुमच्याकडे जेवढे आता अवेलेबल डॉक्युमेंट डोमेसाईल्स असतात किंवा कास्ट सर्टिफिकेट विच इज व्हेरी EWS आता जे आहे, तर तुमच्या कास्टचे आणि हे सगळे आपण जेव्हा फॉर्म भरतो MPCला वगैरे, तर ते सगळे कागदपत्र आपल्याकडे असतात. तर यांचा एक बंच करून तुम्हाला हे सगळं पोस्ट करायचं आहे, जे की हायकोर्टच्या तुम्हाला ॲड्रेसवर द्यायचं आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला 20 तारखेच्या आत फॉर्म भरायचा आहे. खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे सगळ्यांसाठी, जे की 30 वर्षाच्या आतमध्ये येत आहेत विद्यार्थी, जे ज्यांचं लॉ झालं ते डायरेक्टली हायकोर्ट इथे बनू हायकोर्टामध्ये क्लार्क बनू शकतात, दॅट इज लॉ क्लर्क. तर तुम्ही बिलकुल कॉलेजकडनं रिकमेंडेशन लेटर घेऊन यायचं आहे आणि तुमचे ग्रॅज्युएशन 10th 12th आणि सगळे मार्क्स मेमो एकत्र करून बंच करून त्याचा पोस्टाने हे तुम्हाला RPD स्पीड पोस्टाने हायकोर्टाकडे पाठवायचे. नंतर शॉर्ट लिस्ट तुमची पब्लिश होणार आहे आणि आफ्टर द शॉर्ट लिस्ट तुमचं 17 ते 21च्या दरम्यान मुंबईला इंटरव्ह्यूज होणार आहे आणि लगेचच 28ला तुमचा त्याचा रिझल्टही पब्लिश होणार आणि लगेचच तुमची पोस्टिंगही होणार आहे. So that's why this is a very good post and I am happy to share with you all the students of the law colleges in the Maharashtra also. तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता, बट हा फॉर्म ऑनलाईन नाही आहे, स्पीड पोस्टने तुम्हाला हे सगळा बंच तयार करून पाठवायचा आहे. आणि लक्षात ठेवा की सगळे डॉक्युमेंट आपले सेल्फ अटेस्टेड करून आपल्याला पाठवायचे आहेत. पासपोर्टही व्यवस्थित तुम्हाला लावायचा आहे, कुठल्याही कलरच्या ड्रेसवरचा पासपोर्ट नको, तुमचा पांढऱ्या आणि काळ्या कपड्यावरचा किंवा कोटवरचा पासपोर्ट तुम्हाला इथे लागणार आहे. सो थँक्यू सो मच आणि सो बेस्ट ऑफ लक टू ऑल द न्यू फ्रेशर्स लॉ स्टुडंट फॉर दिस पोस्ट. आणि तुमच्या इंटरव्ह्यूसाठीही नक्कीच मी मार्गदर्शन तुम्हाला करेल. पण आता तुम्हाला 20 तारखेच्या आत हा स्पीड पोस्टनी जो आहे फॉर्म भरणं अत्यंत गरजेचं आहे, तर तुम्ही भरू शकता. So best of luck all. Thank you so much.